भाजप हा भट ब्राह्मणांचा पक्ष आहे. ओबीसींमुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आली आहे. भाजपचा डीएनए ओबीसी आहे असं जाहीर सांगितलं जात होतं, पण तेच लोक आता आरक्षण हिरावून घेत आहेत. काँग्रेसचे नेते घेऊन भाजप काँग्रेसयुक्त झालाय. 100% भाजप म्हणता म्हणता आज हा कारखानदारांचा पक्ष बनलाय. न्यायाधीशांनी तरुणांना कॉक्रोच म्हणून हिनवलं, म्हणून रान पेटवलं. 2006 नंतर जन्माला आलेल्या तरुणाने हे रान पेटवलं. फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त व्हायला सुरुवात झाली तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत पक्ष असणाऱ्या भाजपाला धडा शिकवला. भविष्यात या प्रस्थापितांना धडा शिकवण्यासाठी मी देखील कॉक्रोचचा सदस्य होईल असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिलाय. सांगलीतील एका कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, मराठा समाजाला ओबीसींच्या सवलती देताना सरकारने अध्यादेश काढलाय, पण याला कोणताही तर्क नाही. घटनात्मक आरक्षण देताना काहीतरी निकष असतात. त्यामुळे सरकारने घटनेच्या तत्वांना हरताळ फासणारे निर्णय घेऊ नये. पण ओबीसी हा जगन्नाथांचा रथ आहे. एकत्र आला तर प्रस्थापितांना घरी बसवल्याशिवाय गप्प बसणार नाही. सरकारने ओबीसींचे आरक्षण वाचवावे, अन्यथा ओबीसी एकत्र झाला तर तुम्हाला घरी बसवायला वेळ लागणार नाही असा इशारा ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. तर एवढ्या मोठ्या समाजाची मतं त्यांना हवी. ज्या आताच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सत्ता आहे ना, या पक्षाला हा खरं तर भाजपचा पक्ष होता. खऱ्या अर्थाने आप्पा माधव परिवारामध्ये कार्यकर्तृत्वात नेते आहे. माळी, धनगर, बंजारी, ओबीसी डीएनए म्हणतात ना, ही भटाभावनांची निर्मिती पत्ती या महाराष्ट्रामधल्या वाड्या रस्त्यावर, तांड्यावर, भटक्यांच्या, गोरगरिबांच्या, ओबीसीच्या झोपड्यामध्ये घेऊन जाण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्यामध्ये आपल्या या आता हे थोडस आम्ही वाचन करत असताना, लेखन करत असताना भागवतांनी सांगितलं, पुणे महाजनांनी आधार दिला आणि डांगे साहेबांनी प्रत्यक्षात, फरांदे साहेबांनी प्रत्यक्षात प्रॅक्टिकली ते सिद्ध करून दाखवलं. म्हणून हे सत्तेवर आले. 1995चा काळ असू द्या किंवा अलीकडचा काळ असू द्या, पण आज रोजी काय झालंय, ओबीसीचा डीएनए असणारा पक्ष, आम्हाला गावागाड्यातल्या ओबीसीच्या मतांचं पोलरायझेशन करणारा पक्ष, तरी काही तुम्हाला मान सन्मान इज्जत देऊ अशी अनावाका घेणारा पक्ष आज रोजी ओबीसीचं आरक्षण तुमच्या हात हिरावून घेत नाही. कुठे गेले तुमचे आमचे सगळे समूह? आज या भाजपनं काँग्रेस मुक्त भारताची घोषणा केली. तोच भाजप आज काँग्रेसच्या नेतृत्वाला बरोबर घेऊन काँग्रेस युक्त भाजप बनलाय. कुठलाही आचार नाही, कुठलाही विचार नाही. 100% भाजप म्हणता म्हणता हा पक्ष कारखानदारांचा कधी झाला, भांडवलदारांचा कधी झाला. झुंडशाहीनं या व्यवस्थेमधल्या सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या ओबीसीच्या मतावर येऊन जाणारा पक्ष हा आज कारखानदारांचा पक्ष झालाय, भांडवलदारांचा पक्ष झालाय. कुणाला काहीही पडलेलं नाही. आता मी पक्षावर बोलतोय, मी पक्षावर टीका करतोय, पण तुम्ही आम्ही सार्वभौम, तुम्ही आम्ही मतदार. तुम्हाला माहितीये का, एक उदाहरण देतो, कारण काही तरुणपणी लोक बसतो. एक कॉंग्रेस जनता पार्टी, एका डोळ्यातून आम्हाला आनंद असू येतो आणि ज्या समूहाला खासदारकी मिळते त्या समूहाचे संविधानिक, वैधानिक हक्क, अधिकार, बजेट या सत्ताधाऱ्यांकडून हिरावून घेतले जातात, याचं दुःख वाटतं. आम्ही वडकुटे साहेबांना खासदारकी मिळाली म्हणून आनंद व्यक्त करायचा की दुसऱ्या बाजूला तुमचं नेतृत्वच या व्यवस्थेमध्ये तयार होऊ नये म्हणून ही व्यवस्था काम करते आणि तिला डायरेक्ट इनडायरेक्ट समर्थन देण्याचं काम इथले राज्यकर्ते करतायत. हे खरं तर दुःख आहे. काय हा विरोधाभास आहे या महाराष्ट्रामध्ये? कालच काही गोष्ट केल्या झाल्या वडकुटे साहेब. खरं तर मी डायरेक्ट मुद्द्यालाच बोलतो, काही इतिहास सांगत बसत नाही, काही आता महाराष्ट्रामध्ये रिझर्वेशन राहिलं का या प्रश्नाचं उत्तर खऱ्या अर्थानं वरिष्ठ सभागृहामध्ये आमचे साहेब केले. साहेब, तुम्ही आता मुंडेंच्या भूमिकेला स्वर्गीय धोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब 2010चा काळ होता.